आम्ही आहे ना सकाळपासून असं विचार केला, की आज व्लॉग बनवायचा आणि तेव्हापासून मी याला म्हणते, की व्लॉग करूयात, करूयात. तू आवर आणि अंघोळ केली आहे ना आणि परत झोपला हा. कसा काय व्लॉग स्टार्ट करणार आहे? सकाळपासून मी म्हणत आहे की तू स्टार्ट कर. तुझी वाट बघून बघून मला कंटाळा आला म्हणून मी इथं पडलो. पडल्या पडल्या लगेच आल्या की इकडं. नाही पण मग मला तू बोलायचं ना, चल की स्टार्ट करूया म्हणून. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. आपण आता स्टार्ट करू. आता स्टार्ट करूया. बर ठीक आहे. सॉरी माझं चुकलं. आमचा हा फर्स्ट व्लॉग असेल आणि आम्हाला ना खूप दिवसांपासून हे स्टार्ट करायचं होतं. मग तो आता आम्ही आजचा दिवस आता तो निवडलाय. तर प्लीज आमचे व्लॉग्स बघा. आणि आज तसं करण्यासारखं काही नाहीये जास्त. आम्ही नाही घरीच आहे आम्ही. तर मग आम्ही घरी काय काय करतो ते आपण दाखवू शकतो, किंवा आपण जर बाहेर जाणार असेल तर मग ते पण दाखवू. झोपायचं नाहीये आता तर ब्लॉग स्टार्ट केला, आता झोपायचं नाहीये. तर ठीक आहे, मग आम्ही दाखवतो आम्ही काय काय करतो आज दिवसभर. आणि आता सध्या तरी आम्ही ब्रंच करणार आहोत. आम्ही नाही नाश्ता केलेला आहे आम्ही थोडा, पण आता मग म्हणजे अगदीच थोडं चहा आणि आम्ही बॉइल्ड एग्स खाल्लेत. मग आता आम्ही नाश्ता म्हणजे ब्रंच असेल तो आमचा. मग ते बनवताना आम्ही तुम्हाला दाखवू. मगाशी आम्ही ब्लॉग चालू केला, पण आम्ही स्वतःची इंट्रोडक्शन पण नाही दिली, आमचं नाव पण नाही सांगितली आणि आम्ही तुम्हाला वेलकम पण नाही केलं. तर पहिलं तरी वेलकम टू अवर ब्लॉग. आणि माझं नाव आहे शीतल आणि निखिल. तर हिचा नवरा आहे. तेवढं कळतंय लोकांना. कळलं नाही तर हा ठीक आहे. तर आम्ही आता जसं मगाशी म्हटलं, तर आम्ही डोसा बनवायला लागलो आणि त्याच्यासोबत आम्ही इथं बघायचं आहे. तर आम्ही त्याच्यासोबत बनवणार आहे टोमॅटोची चटणी. आणि मी ती कच्च्याच टोमॅटोची बनवते, तर ते बनवणार आहे आम्ही. तर करूया स्टार्ट. अजून आमचं डोसा बॅटर येत आहे, तोपर्यंत आम्ही चटणी बनवून घेणार आहे. तर ते स्टार्ट करूया. तू काय करणार सांग, मी बाकीचं करते. मी काय टोमॅटो कट करतो. कशी करायचे कट करायचे सांग. बारीक बारीक का? नाही, आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचे, त्यामुळे ओके. मग नुसतं चौकन करायचं. पण हे काढून टाका. हा ठीक आहे, चालेल. तेवढं ऐकू पण देणार नसेल तू गाणं म्हणते असते. मिरची एक घालू का? थोडंसं तिखट कर की, ते नाही तर मग काय त्याच्यात मजा येत नाही. आपला ब्लॉग चालू आहे, त्याच्यासोबत पण आपल्याला बोलायचं आहे, लक्षात ठेव. ओके सॉरी गाईज. सॉरी काय नाही, या खेळामध्ये आम्ही नवीन नवीन असल्यामुळे जरासं आम्हाला सहन करून द्या. आम्हाला म्हणजे मला सहन करून द्या. हे काहीतरी बोलत तरी माझं काय काय होणार आहे. नाही बोलायचं. हो येस बोला की विषय. हा पाठ कशाला पाठ तू जर जास्तच वेळ लावते तर काही दोन येत ना. जास्त वेळ लावते म्हणजे अरे जरा आरामात बरोबर करतो. पाण्याचा आवाज येतात, थांब बोलू नको. बरोबर. कॅमेरा पण आम्ही अशा ठिकाणी ठेवलाय ना, म्हणजे जर नळ चालू केला तर तुम्हाला काय आवाज नाही. असं काय बोलत नाही म्हणा आम्ही जास्त. थोडी सुझा आता काय डोसा सॉरी तू बरं नको, हे बारीक कर. नाही तू बरं नको, बारीक कर. कामाला नुसतं कामाला, बाकी काय करू नको. तुम्ही हा मिरच्या पण कट कर, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि मिरची आणि थोडं हे लसूण पण फोडायचं आहे. मी हे फोडणी घालते तोपर्यंत. ठीक आहे चालतं. ठीक आहे शेफ, तुम्ही म्हणाल तसं करू. तसा निखिलला जेवण बनवायला काही प्रॉब्लेम नाही, तो बनवत असतो. पण काही गोष्टी ज्या तो नवीनच बनवतो तेव्हा त्याला खूप सांगायला लागतं. मला ऍक्च्युली काही सांगायला लागत नाही, मी तुला खुश करण्यासाठी असं नाटक काही बरं वाटावं हिचं ऐकतो मी. तर असं मी कोणाचं ऐकतो. कसं आहे रे, मी ना खूप वाईट आहे. भांड कुठे आहे? अरे भांड म्हटलं बघ, समोर गोष्टी आहेत पण याला दिसत नाही. भांड कुठं आहे. लसूण सोडलास मग तू कुठं सांगितलीस लसूण सोडायला? बघितलं ना, ते पण ऐकत पण नाही. आणि आता बरं झालं की व्हिडिओच बघ. नाही रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून तुला दाखवते मी. हे बंद केलं तुला दाखवते मी. किती करायचे? 3-4 कर. बरं झालं रेकॉर्डिंग चालू. तुला आता आज कळलं ऍक्च्युली हे कुठं. तुला काय मला नाही बघे मला नाही कळणार. बघे जे आलं त्याचं काय? जे आलं नाही तू सांगणार, त्यामुळे तू काय करणार? भेट लाव ना, मग भेट लाव ना. पण मला माहिती तू सांगणार, त्यामुळे तू सांग मला तू काय करणार.
जर तू लसूण सोलायचं मला सांगितले असले साथी तर मग संध्याकाळी चहा मी बनवतो. किती माझं काम मार्ग करणार आहेस? बरं ते गहू ते नाही ना ते मी आता जेवण झालं की लगेच जाऊन आणून देतो तुला. गहू ते? अरे पीठ गव्हाचं आणि ज्वारीचं. हा हा ठीक आहे. आणि जर मी जिंकलो तर ही मला उद्या टिफिन करून देणार ऑफिससाठी. चालतंय. कडकोली जेवण कडकोली. काय विषय चालू होता? हा तेच. मी जर जिंकले तर तू काय करणार होता? चहा करणार होतो संध्याकाळी. ते ज्वारी बाजरीचं पीठ आणणार आहे जाऊन. ज्वारी बाजरी आणायचं नाहीये, गव्हाचं तेच, ज्वारीचं पीठ तेच, दळून तेच, आणायचंय, तेच. ते तू लगेच करणार. हा. आणि जर तू जिंकलास हा. तर उद्या मला ही ऑफिससाठी टिफिन आणि बनवून. मला माहितीच आहे, मला हे करायची गरजच नाही कारण मी बोललेले आहे. त्याचा विषयच नाही आहे. तू रेडी ओके म्हण ना इथं व्हिडिओ मध्ये. येस म्हण, डन म्हण. हा ठीक आहे. होय मी म्हणायलाच लागले, पण मला माहिती आहे की मी जिंकणार कारण मी हे बोलले. आता तुम्हाला वाटत असेल माझ्यासाठी ऑफिसचा टिफिन बनवणं काय इझी गोष्ट आहे. तर मित्रांनो खूप कठीण गोष्ट आहे ती. हा, ते तर आहे कारण की- ऑफिसचं टायमिंग खूप विचित्र आहे. करण्याची फर्स्ट शिफ्ट असते त्यामुळे तो लवकर पहाटे घरून जातो, त्यामुळे ते शक्यच नाही की मी टिफिन बनवणार. हा. पण मला माहिती आहे की बघा मी की जिंकणार. बघा की व्हिडिओ मध्ये. पण नंतर सांगायचं बघ, व्हिडिओ खाऊ मध्ये. मग. लसूण पण बोलायचंय. आणि मग मी काय? तूच बोल आता. आम्ही रेकॉर्डिंग बघितली आणि यानं मी बोललेली आहे की लसूण घालायचं त्याच्यामध्ये, त्यामुळे मी जिंकलेली ती आहे. पॉझिटिव्ह बोलली त्यामुळे मला नाही लक्षात ते काय पण असेल. ठीक आहे मी आणतो जाऊन. किती ओरडते. ठीक आहे. आणतो जाऊन आता. आता काय ठीक आहे. आता हारलोय तर जावं लागेल. जाऊन यायचं. फोडणी घालायची आणि जे आपण बारीक करून घेतले ते फक्त त्यामध्ये टाकायचं. चटणी रेडी. मी कच्च्याच टोमॅटोची बनवते. मला म्हणजे चांगलं लागतं. निखिलला जास्त आवडत नाही पण मी करू शकते म्हणून मग मी बनवते. मी या 6 वर्षात फक्त तिच्याकडे एकच गोष्ट मागितली आहे पण ती मला मिळाली नाही आहे मित्रांनो. काय पिठलं. हे मी बनवले 2 वेळा बनवले ना. 6 वर्षात 2 वेळा पिठलं बनवल्या आणि किती आवडली सांगा. मी बनवलंय ना पिठलं म्हणून. मग होय, मला येत होतं. मी आता शिकले ना ते. मी आता 6 वर्षानंतर मित्रांनो तिने पिठलं बनवायला शिकलंय. दोन वेळा बनवले मी. आणि 2 वेळा कारण बनवलंय. मला त्याचं प्रमाण कळत नाही म्हणून मी ते बनवत नाही. नुसतं आपलं असंच इरिटेट करते. काय करायचं आता गेली आता बाहेर. 2 वाजले आता. तू एकटा तिथं बोलायचं नाहीये समजलं. एकटाच चॅनल मग आता चालू केलंच आहेस तर हे आता दाखवू की आता कसे डोस झाले चांगले. चांगले म्हणजे तसे बरे झाले. अरे काय अँगल आहे हा? आला का? तसं तरी आम्ही करता करताच खाल्लंय आणि टेस्ट पण केलंय, पण तरी तुमच्यासाठी फेक करतो परत एकदा. निकू तू खा आणि तू सांग, कारण म्हणजे दोघांनी मिळूनच बनवलंय आपण चटणी. पण कशी झाली आजच खा. खाऊ दे मला पूर्ण. दरवेळी ना काय करतो मग ते हा असं तोंडात घालणार. म्हणजे त्याला हे कायच टेस्ट समजली असणार ते आता काय माहिती तोंडात घातल्या अशी. जिबेत टाकल्या चव कळते. नाही छान झालेलं आहे आणि तिखट एकदम बरोबर झालेलं आहे मेन म्हणजे. तू सांगितलं तस मिरची घालायची. मिरची घालायची. ठीक आहे आता आम्ही खातो आणि मग नंतर परत भेटतो मी तुमच्यासोबत. बाय. कसा काय व्लॉग बनणार आहे आपला सांग इकू. तू जर असा झोपलास तर कसा काय व्लॉग बनणार. किती वेळात. 5 मिनिटात उठतो. चल की चहा झाला, चहा तरी पिऊयात. गुड मॉर्निंग परत एकदा. दुसऱ्यांदा गुड मॉर्निंग यायची. आणि दुपारी मी जरा झोपी गेलो होतो. काय करू मला कंट्रोलच होईना. झोपच लागली मला. आणि आता झोपायच्या आधी जेव्हा हा चॅलेंज हारला तेव्हा काय म्हटलं मी चहा बनवतो. चहा पण पहिला म्हटलं चहा बनवतो. बरं जाऊ दे चहा पण नाही बनवला. अजून दुसरं काय म्हणलेलंस. काय नाही एवढंच होतं फक्त चहाच होतं. गहूचं पीठ ज्वारीचं पीठ आणायचं होतं ते घेऊन येतो म्हटलं होतं ते पण नाही आणलं. आणि आता मावशी येणार होत्या. मग त्यांना त्यांना सांगितलं मी त्यांना आता नका येऊ म्हणून. गुड. आता ते घेऊन यायचे. जातो की आता 1-5 मिनिटांना. आता मी पण येतो तुझ्यासोबत. मला पण कंटाळा आला घरी. ठीक आहे चालतंय. चल तू पण. आता ठीक आहे चालतेच म्हणायला पाहिजे तुला. झोपलाय मस्त. कंट्रोलच झाली नाही. काय करू मी. ब्लॉग पण नाही पडलं त्याच्या नादात. त्यांना काहीच बघायला आपलं काहीच नाही आपल्या ब्लॉग मध्ये बघायला. सॉरी. त्यांना पण झोप. चांगला असते झोपत जावा. माझी झोप होत नाही. तुमची झोप व्हावी. ठीक आहे. ठीक आहे. आज काही जास्त नाही आहे या ब्लॉग मध्ये बघण्यासारखं, पण तरी तुम्ही बघा आमचा ब्लॉग. बघा आमचा. आम्ही थोडं ट्राय करत जाऊ की छान छान कंटेंट आम्ही रेकॉर्ड करू. ठीक आहे. बाय. आम्ही बाहेर गेलेलो आणि मग आम्ही पीठ पण घेऊन आलो
आणि मी तिथं पाणीपुरी पण खाल्ली. येस. मग आता मला काही भूक तर नाहीये, मग याच्यासाठी मी फोडणीचा भात बनवला आणि त्याच्यामध्ये पनीर टाकलं. नाईस. मला ऍक्च्युली फोडणीचा भात भरपूर आवडतो. मग आणि हा ह्याची कामं करून आला. दाढी त्यान करून आलो म्हणजे काम म्हणजे दुसरं काय मग नाही. आता काहीच नाही, आता आम्ही जेवणार आहे फक्त आणि मग टीव्ही बघत बसणार. त्यामुळे आम्ही हा ब्लॉग इथं सेंड करणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. येस. बाय. कोणतरी खाणार नव्हतं ना, जेवणार नव्हतं ना. मला माहित होतं तू नक्की खाणार म्हणून मी मोबाईल हळूच साईडलाच ठेवला होता, बरोबर तुला पकडायचं म्हणून. आता कळू दे की लोक घे बस तू थोडस म्हणत. नंतर भूक लागू नये मला. ठीक आहे असू दे का, मला माहित होतच असे. बाय.